श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। या ठिकाणी गेल्या 8 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होणार होता। तत्पूर्वी त्या ठिकाणी झेंडा घातला आणि झेंडा लावला, परंतु काही एखाद्या व्यक्तीनं पोलीस प्रशासनाला फोन केला ते आम्हाला अडथळा येतो। बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की समाज मंदिरच्या समोरच विस्फोट घटना आहे आणि पूर्वीपासून या ठिकाणी आमचे कार्यक्रम होतात। वैभट आहे, कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर झेंड्याचा घटना नाही। असं असताना प्रशासनानं आडमोठेपणाचं धोरण घेऊन त्या ठिकाणी कट्टा टाकतो, गुन्हे दाखल करतो। अशा पद्धतीनं एरवीतल्या माझ्या महिला असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांना धमकी दिल्यामुळं भयभीत झाली। आम्ही सर्व तालुक्यातील जनता त्या ठिकाणी दिवसांनी गेलो आणि सांगितलं प्रशासनाला, पण जजचे प्रांत या ठिकाणी गेले नाही। तरी देखील त्यांनी दबाव टाकला, कुणाला कट्टाच काढावं लागेल। माझी प्रशासनाला विनंती आहे, आज जर आपण जत शहर तालुक्यात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। ते पहिल्यांदा अतिक्रमण काढावं। आज जर बघितलं हायवे आहे आपल्या तहसीलदारच्या समोर, बरोबर कनेक्शन कट करायला गेले, परंतु आणू शकले नाहीत। आणि तुम्ही आमच्या भावना दुखवत आहे। वेळा झेंड्याला भगवान वेळा हे सगळे आमचे महापुरुषांचे झेंडे आहेत, आमचे झेंडे आहेत। कुठल्याही महापुरुषाच्या झेंड्याला प्रशासनाला असं करता कामा नये। हे झेंडे राहतील कारण फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी, संत बसवेश्वर या विचारानं आम्ही जाणारे सर्व हे जे भाव असेल, पिवळा असेल, निळा असेल, हे झेंडे आमचे आदर्श आहेत आणि या सर्व महापुरुषांच्या आदर्श विचारानं आम्ही चाललोय। प्रशासन जर अशा पद्धतीनं वागत असेल, संत भागात असेल, जत भागात असेल, पहिल्यांदा अतिक्रमण काढा। आता हे बघा, हे घ्या, इकडे घ्या। गेल्या 14 तारखेला आंबेडकर जयंतीकडे जात असताना जवळजवळ मिरवणूक आमची एक तास हे अतिक्रमण दिसत नाही, प्रशासनाला दिसत नाही। हे बघा, त्यातही फोनवाला हे दिसत। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।